नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना मीटरचा अस्तर घेतलंय, म्हणजे मीटरने 1.25 मीटर असेल, कारण खूपच मला हे ब्लाउजची लांबी जास्त आहे थोडीशी, म्हणून मला थोडंसं जास्तच अस्तर पाहिजे। त्या स्लीव पण लांब आहे थोडीशी, बघा मापाचं ब्लाउज दाखवते, खूपच कमरेला पण मोठं आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला माप घेऊन दाखवते। पहिले बघा इकडे ना येते, पण तुम्हाला परत एकदा मी मापून दाखवते। जिथून शिलाई केलेली ना ब्लाउजची पहिली फिटिंगची शिलाई तिथून मापायचं आहे आपल्याला। बघा 10 येते, तर इथं मला 10ची घडी घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। आणि 2 इंच असं काही एक्स्ट्रा घेतलंय मी, असं काही 4 फोल्ड केलेलं आहे एवढी ब्लाउजचं, म्हणजे अस्तरचं। ब्लाउज पीस वेगळा आहे, साडीचा आहे ब्लाउज पीस, हा हे ना अस्तर आहे। तर ब्लाउज पीस पण दाखवते तुम्हाला मी। बघा हे याचं ब्लाउज आहे आणि खूप छान असं मस्त कटिंग होणार आहे, तुम्ही बघू शकता। पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये एकदम समजावून मी असं ब्लाउज कटिंगचं सांगायचा प्रयत्न करते, ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, एवढीच माझी विनंती आहे। तर बघा इकडे 4 फोल्ड केलं, अस्तर कापलं ना, ते बघू शकता तुम्ही। आणि इकडे ना मी आता शोल्डर पहिले मापून घेते, 6 घेते शोल्डर, बघू शकता तुम्ही। बघा इकडे शोल्डर घेतलंय 5.5 आणि मुंडा आहे ना 6 घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। आणि घडी 10ची घडी घेतलेली आहे, म्हणजे 40 साईजचं ब्लाउज कटिंग आहे। आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे, जास्तची शिलाई घेतो ना त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी। आणि बघा इकडे ना मस्त असा राऊंड देऊन द्यायचा आहे आपल्याला। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टला एक ना, हा बॅक पार्टसाठी पहिलावाला आणि हा लास्टवाला आहे ना फ्रंट पार्टसाठी। त्याच्याने काय आपल्या आहे ना ब्लाऊजमध्ये असं इथं फुगा नाही होत खाकीमध्ये। आणि बघा हे 6 घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि पुढचा गडा आहे ना 6.5 घ्यायचा आहे, गोल गडा आहे मस्त। लांबीला आहे ना 6.5 आहे, रुंदीला 2.5 आहे। जर माझा हा ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा मस्त छान असं मी तुम्हाला लिहून पण दाखवलं, ड्रॉ बी करून दाखवला, बघू शकता तुम्ही। 10ची घडी आहे ना। आता इकडे कमरेची फिटिंग आहे 9.5, 38 फिटिंग आली आहे कमरेची, तर एक घडी 9.5ची घेतोय आणि 1.5 इंच एक्स्ट्रा इथं शिलाईसाठी, कमरेची शिलाईसाठी। आणि बघा थोडंसं सोडून दिलं मी, कारण इथं 2 आहे, इथं 1.5 आहे, तर अर्धा इंच आपला कपडा एक्स्ट्रा आहे। आणि बघा छान अशी मस्त कटिंग करून तुम्हाला दाखवते मी। इथं काय बोल, शोल्डर कट करून घेते मी। पुढचा गळा आहे ना खूप छान असं मस्त गोल कटिंग करायचा आहे, छान येतो मस्त। आणि बघा 4 टक्स ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता। पुढे हुकचं ब्लाऊज आहे, तर इथं मधोमध आपण कट करून घेऊ। आणि मागे हुकचं ब्लाऊज राहिलं ना तर हे कट नाही करायचं आहे आपल्याला, ते पण मी तुमच्याशी कधी शेअर केलेलं आहे, पण तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघू शकता तिथं जाऊन। तर आणि जर तुम्हाला जर बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला ते पण शेअर करेन मागे हुकच्या ब्लाऊजची कटिंग। आणि बघा इकडे आता आहे ना फ्रंट पार्ट एकदम रेडी झालेला आहे। आणि मी आता आहे ना तुम्हाला टक्स घेऊन दाखवते, बघू शकता। हा जो पहिला टक्स आहे ना 3.5 अंतरावरती घ्यायचा आहे, हा बघा 3.5 लिहिलं आहे मी इथं। आणि त्याची जी उंची आहे ना 4च घ्यायची, ही ना 4.5 बी घेऊ शकतो उंची पहिला टक्सची, नाही मी इथं 4च घेतला आहे, सॉरी। तर ही हाईट म्हणजे कस्टमर ज्याचं ब्लाऊज आहे ना त्याची हाईट बघून आपण पहिला टक्सची उंची घ्यायची। आणि जर त्यांना जर पाहिजे असेल जास्त म्हणजे उंचीचं हे टक्स नको, तर आपण 4 नॉर्मल घेऊ शकतो। आणि बघा इकडे 2 अंतरावरती घेतलं आणि इकडे बी बघा 2 अंतरावरती हा 3रा टक्स घेतलेला आहे। असं काही 4 टक्स ब्लाऊज आहे ना, खूप छान असं मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। 32 साईज, 34 साईज, 36 साईज, 38 साईज, 40 साईज, खूप सारे व्हिडिओ अपलोड केले, ते तुम्ही जाऊन बघू शकता। आणि बघा फ्रंट पार्ट एकदम छान असा मी तुम्हाला ड्रॉ करून पूर्ण व्यवस्थित मापं लिहून दाखवलेली आहे, बघू शकता। आणि आता हा रेडी झालेला आहे। आता हा दुसरा मी बॅक पार्ट तुम्हाला दाखवते, तर त्याच्यासाठी बी तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला आहे ना मागचं माप घेऊन दाखवते किती घेतलेला आहे गळा पार्ट त्यांनी। तर पार्ट आहे ना इथं 3.25 आहे, तर मी 4.25 घेते, म्हणजे हे बघा इकडे 4 इंच वाढवून घेतले। बॅक पार्ट आहे
आणि पहिला टक्स आहे ना, तुम्हाला ते पण दाखवते बघा. 5 अंतरावरती घ्यायचा इथून तर इथून 5 घ्यायचा आणि हा टक्स 4-4.5 अंतरावरती आपण घेऊ शकतो. खूप छान येतो. आणि बघा गोल गळा आहे, बिना दोरीचं ब्लाऊज आहे. त्यांना थोडा डीप गळा पाहिजे, तर मी थोडासा बाहेरून घेतला म्हणजे छान असा वेअर करतो ना, खूप छान दिसतो. बघा कट करून घेऊ आपण आता ब्लाऊज कटिंग. बॅक पार्ट आहे ना छान असं बघा, ओपन करून दाखवते. खूप छान मस्त सुंदर गोलगळा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट बघा एकदम छान असं मी तुम्हाला ड्रॉ करून लिहून दाखवलेलं आहे. आणि आता 2 मिनिटासाठी साईडला ठेवू. आणि आपण आता स्लीवसाठी मी बोलली होते ना तुम्हाला, तर स्लीव कट करायची असं. तर मी स्लीवसाठी इथे ना कपडा एक्स्ट्राचा कट करून घेते, बघू शकता तुम्ही. थोडा जास्त होता अस्तर, तेवढं काही पाहिजे नाही, मला म्हटलं लागून जाईल काय असं वाटलं. तर बघा छान अशी स्लीव पण तुम्हाला मापून दाखवते मी कितीची आहे. असं स्लीव आहे त्यांची 9.5 आहे, तर मी इकडे 10.5 घेते. हे बघा 10.5 घेतली इकडनं आणि इकडनं 3.5 वरती टिक करायची. ही टिक बघू शकता तुम्ही. आणि ना बघा असं मस्त व्यवस्थित आपल्याला छान असा ड्रॉ करायचा इथून राऊंडमध्ये. आणि हा मच्छी कट आहे ना छान असं द्यायचा आहे, बघू शकता. आणि ना बाईची फिटिंग ती बी तुम्हाला दाखवते मी किती आहे. असं हे बघा 5.5 आलेली बाईची फिटिंग. तर इकडे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा असं काही घेतलं आहे. आणि जी खाकीची फिटिंग आपल्याला नाही समजत असेल ना, तर आपण डायरेक्ट मापाचं ब्लाऊज बघू उलटवून घ्यायचं आहे. आणि इथून आहे ना फिटिंग घ्यायची आपल्याला. जी शोल्डरची शिलाई राहते ना तिथून पकडायचं आहे कपडा. आणि जी मेन शिलाई आहे ना आपली फिटिंगची तिथून पकडायचं आहे. इकडनं बी पकडलं तरी चालतं, असं काही नाही. आणि बघा तिथून असं थोडंसं व्यवस्थित धीरे धीरे करून आपल्याला फिटिंगची शिलाई बघायची आहे. तर किती आलेली आहे बघा, 9 आलेली आहे. तर इथं 9 वरती आपण टिक करून मेन शिलाईचं माप घेऊ शकतो. हे बघा आलं ना बरोबर 9 वरती. इथं बघा ही फिटिंग आहे ना 9ची, ही मेन शिलाई आली फिटिंगची. आणि ही एक्स्ट्रा आपण जास्तची शिलाई घेतो ना त्याच्यासाठी. तर बघा खूप छान असं मी तुम्हाला ड्रॉ करून आणि लिहून पण पूर्ण समजावून सांगायचा प्रयत्न करते. मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करते. आणि जर माझी नक्की व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एक लाईकमुळे माझ्या व्हिडिओला कुठे ना कुठे खूप छान सपोर्ट मिळतो. आणि बघा हा आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की मला सपोर्ट करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.